संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मार्गावरील नीरा नदीचा जो पूल आहे तो अनेक वर्षापासून ती इथं आहे आणि नागरिकांच्या लोकांच्या भावना या पुलाशी जोडलेल्या आहे. मात्र हा पूल आता पाडला जाणार आहे आणि तो धोकादायक आहे असं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही कायम इथं असता, आत्ताही तुम्ही दत्तघाटावर आला होता, तर हा पूल पाडल्यानंतर तुम्हाला काय अडचणींना सामोरे जावं लागेल असं वाटतं? नमस्कार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नीरा आणि पाडेगाव यांना जोडणारा दुवा म्हणून या पुलाकडं आपण बघितलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीरा पंचक्रोशीतलं हे दत्तघाटाचं जे मंदिर आहे आणि बरेच पंचक्रोशीतील दहावेसुद्धा इथं येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एक पालखी महामार्ग आहे आणि पालखी महामार्गावरती माऊलींना पहिलं स्नान आपण इथंच घालतो. तर आमचं एक ग्रामस्थांच्या वतीने आमचं एक म्हणणं आहे की 100% पुलाला जरी बरेच दिवस झाले असले तरी त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तुम्ही केलं असेल आणि स्ट्रक्चरल ऑडिट केलं करून जर हा पूल धोकादायक तुम्हाला वाटला असेल तर आमची एक तुम्हाला विनंती आहे प्रशासनाला की तुम्ही थोडंसं त्याची डागडुगी करून जड वाहतूक याच्यावरती पूर्णपणे बंद करून पादचारी लोकांसाठी आणि ह्याच्यासाठी हा पूल चालू ठेवा अशी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो. कारण इथं हा पुलाचं तसं बघितलं तर भावनात्मक नाते दत्तघाटावरती आम्ही रोज येतो आणि त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सकाळीसुद्धा याच पुलावरनं बरीचशी लोक सकाळी पण चालत असतात. तर आमची प्रशासनाला विनंती या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून या पुलाची डागडुगी करून हा पूल असाच ठेवा अशी एक विनंती आहे. नमस्ते. हा तर मला वाटतं 100 वर्षापूर्वीचा पूल आहे. 125 वर्षापूर्वीचे पूल जर वाहतुकी योग्य असतील तर हा 100 वर्षापूर्वीच्या पुलाला काय अडचण आहे. आणि जर अडचण असेल तर स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची काय दुरुस्ती असेल तर ती करावी आणि त्याप्रमाणे इथून पुढेही पालखी महामार्गासाठी किंवा नीरा पाडेगाव या लोकांसाठी वाहतुकीसाठी किंवा लाईट व्हेकल वाहतुकीसाठी चालू ठेवावा असं आमचं म्हणणं आहे. हा पूल पाडण्याला तुमचा विरोध असणार आहे? 100% विरोध असणार आहे. कारण हा आम्ही तरी समजतो ऐतिहासिक पूल आहे. साधारण 100 वर्ष म्हणजे खूप झाले, 2 पिढ्या गेल्यात आमच्या इथं. त्यामुळं पाडणं योग्य नाही. स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती करून तो वापरण्यायोग्य. नीरा नदीवरील जुना जो ब्रिटिशकालीन पूल आहे ज्याच्यावर आता तुम्ही उभे आहात, हा डिमॉलिश करण्याचा किंवा तो काढून टाकण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. तशा प्रकारचे आदेश देखील त्यांनी दिलेले आहेत. या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? निरेकरांसाठी त्याचा काय उपयोग आहे आणि तो पाडला तर काय अडचणी निर्माण होतील, काय सांगता? सर्वप्रथम आज वृत्तपत्रामध्ये बातमी वाचून प्रचंड मोठा शॉक बसला. कारण ती कल्पनाही करू शकत नाही की नीरा नदीवरचा छोटा पूल जो आम्ही दत्तघाटावर जातो, जो आम्ही दशक्रिय वेदीला जातो, जो पालखीच्या मार्गांपैकी एक प्रमुख मार्ग आहे, हा डिमॉलिश करणे ही जो आज निर्णय घेतला त्या निर्णयाला एक प्रातिनिधिक स्वरूपात पंचक्रोशीच्या वतीने आम्ही काही मोजकी मंडळी या ठिकाणी आलोय. भविष्यामध्ये त्यासाठी तीव्र आंदोलन किंवा उग्र आंदोलन निश्चितपणे करण्यात येईल. परंतु हेच सांगत असताना त्याचबरोबर हे पाडायचं ज्यावेळेस ठरलं त्यावेळी त्यांनी निश्चित स्ट्रक्चर ऑडिट केलं असणार आहे. म्हणजे कुठलं तरी एक सायंटिफिक आधार त्यासाठी धरला गेलेला असणार आहे. परंतु आमचे प्रामाणिक म्हणणं असं आहे की तुम्ही पूल पाडण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय कदाचित तुमचा बरोबर असू शकतो. कुणी घेतला, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने घेतला, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला, विश्वस्तांचं काय म्हणणं आहे त्याबद्दल ते आम्हाला काय म्हणायचं नाही आहे. त्याबद्दल फक्त आम्हाला एकच सांगायचं आहे की इथून पाठीमागे तुम्हाला जो पूल दिसतोय रेल्वेचा, तो रेल्वेचा पूलही 125 वर्षाचा आहे. त्याचं सक्षमीकरण करून अजूनही तो पूल चांगल्या स्थितीत सुस्थितीत आहे. आमचं तसंच म्हणणं आहे की या पुलाचं सुद्धा सक्षमीकरण करून त्या ठिकाणी जड वाहतुकीस बंद करून फक्त दुचाकी आणि पादचाऱ्यांसाठी हा पूल चालू ठेवावा एवढं आमचं प्रामाणिक भावना या ठिकाणी आहे. आणि निश्चितपणे आम्ही याचा आजपासूनच पत्रव्यवहार सर्व ग्रामस्थांच्या गावकऱ्यांच्या पंचक्रोशीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे पत्रव्यवहार करणार आहे. त्या पत्रव्यवहारामध्ये आम्ही आमचं म्हणणं निश्चितपणे मांडणार आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे की प्रशासनाने त्याबरोबर गावकऱ्यांशी हितगुज साधून त्यावर अंतिम निर्णय घ्यावा.